लोकसभा निवडणुकीसाठी भाजपा आणि शिवसेना युती होणार याचे स्पष्ट संकेत आज मिळाले। निवडणूक रणनीतिकार प्रशांत किशोर यांनी आज मातोश्रीवर येऊन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली। मातोश्रीवरच प्रशांत किशोर यांनी सेनेचे नेते, खासदार आणि पदाधिकाऱ्यांना निवडणूक प्रचार नीतीवर मार्गदर्शनही केलं आणि त्यानंतर मातोश्री भेटीचा फोटोही आदित्य ठाकरे यांनी ट्विट केला। त्यावर रिट्विट करून प्रशांत किशोर यांनी एनडीए घटक पक्षांच्या युतीच्या चर्चेचं बिंग फोडलं। ट्विटमध्ये प्रशांत किशोर म्हणतात, आगामी लोकसभा निवडणूक आणि त्यानंतरही विजय संपादन करण्यासाठी महाराष्ट्रात आपण सर्वांनी एनडीएचा भाग म्हणून एकत्र येण्याच्या दृष्टीने प्रयत्न केले पाहिजेत। त्यावरून मातोश्रीवर शिवसेना पक्षप्रमुख प्रशांत किशोर यांच्याबरोबर युती संदर्भात चर्चा केल्याचं आता गुपित उघड झालेलं आहे। प्रशांत किशोर हे नक्कीच मातोश्रीवरती येऊन गेले आणि त्यांची ही सदिच्छा भेट होती। ते जेडीयूचे नेते आहेत, म्हणजे माझ्यासाठी सांगतो, ते जनता दल युनायटेडचे जेडीयूचे राष्ट्रीय उपाध्यक्ष आहेत। एनडीएतले घटक पक्षातले ते एक महत्त्वाचे सदस्य आहेत आणि त्या नात्यानं या क्षणी सदिच्छा भेट देण्यासाठी ते मातोश्रीवरती आले होते। नक्कीच ते असल्यामुळे आम्ही त्यांच्याशी गप्पा मारल्या, सगळेच होतो। प्रचाराची धुरा सांभाळण्याची जबाबदारी ही नेहमी शिवसेना पक्षप्रमुख आणि शिवसेना नेत्यांचीच असते। शिवसेनेला बोलण्याची गरज नाही, ज्यांना बोलायचं आहे त्यांना बोलू द्या। शिवसेना या विषयावर काही बोलणार नाही आणि बोलण्याची आवश्यकता वाटत नाही, कारण शिवसेना उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार कामाला लागली। मध्यस्थी करण्यासाठी आली होती अशी चर्चा आहे। शिवसेना भाजपचा मध्यस्थीची गरज नाही आहे कुठल्या, हा काय व्यापार नाही आहे। आणि मला असं वाटतं की उद्धव ठाकरे काफी आहेत, पुरेसे आहेत या प्रत्येक गोष्टीला तोंड देण्यासाठी। तर आपण पाहतोय प्रशांत किशोर यांची भेट राजकीय रणनीतीसाठी म्हणून होती का युतीच्या चर्चेसाठी, याबद्दलची चर्चा दिवसभर रंगली होती। मात्र प्रशांत किशोर यांच्याच एका ट्विटनं या सगळ्या चर्चांना पूर्णविराम दिला। प्रशांत किशोर नेमके कोण आहेत त्यावर देखील एक नजर टाकूया। राजकीय रणनीतिकार म्हणून प्रशांत किशोर यांची ओळख आहे। आगळ्या वेगळ्या आणि परिणामकारक प्रचार मोहिमेसाठी ते प्रसिद्ध आहेत। देशभरातल्या विविध पक्षांच्या नेत्यांसाठी प्रशांत किशोर यांनी याआधी काम केलेलं आहे। इतकंच नाही तर 2014च्या लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदींसाठी त्यांनी रणनीती आखली होती। चाय पे चर्चा सारखा कार्यक्रम असेल किंवा अब की बार मोदी सरकार यासारख्या घोषणा असतील, या सगळ्या प्रशांत किशोर यांच्या रणनीतीचाच एक भाग होता। बिहार विधानसभा निवडणुकीत प्रशांत किशोर यांनी नितीश कुमारांना साथ दिली होती। नितीश कुमार आणि लालू प्रसाद यादव एकत्र येण्यातही त्यांचा मोठा वाटा असल्याचं बोललं जातं। इतकंच नाही तर पंजाब आणि उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकांसाठी राहुल गांधींसोबत त्यांनी कामही केलं होतं। बिहार विधानसभा निवडणुकीत जेडीयूसाठी देखील त्यांनी रणनीती आखली होती।